जयवंत बळीराम कदम, पिलानी, तालुका जिल्हा सातारा. काल दुपारी 3च्या दरम्यान आमचे वडील शेतात बैल चरावयास गेले असता बिबट्या का वाघ होता काही समजलंच नाही. कारण ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस बैल रानात चरत होती आणि चरून येता येता जसा कालवा झाला तसा बैल खाली पळत येत आले समजताच वडिलांनी पाहणी केली तर बैल रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत त्यांना आढळून आला. तसेच आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र कुमटे जनावरच्या डॉक्टरांना फोन करून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. वन अधिकाऱ्यांना फोन केले पण त्यांनी ते रजेवर असल्यामुळे त्यांचे विभागीय छोटे कार्यकर येऊन काल पाहणी करून गेलेत. पण ह्याच्यावरती आम्ही ही नाही, कारण हे पहिलाच हल्ला नाही. याच्या अगोदर 2 हल्ले झालेत. एक गाईचं वासरू जिवंत मारहाण झालीत. गावात एकही कुत्रं राहिलं नाही आणि याचा परिणाम असा झाला आहे की बिबट्या आहे काही आहे पण लोकांचं वातावरण असं झालं आहे की भयभीत झालेत. गावात सगळे वातावरण शेतात काम करायला मजुरीत जायना झाला आहे किंवा कोणी येईना झालेत. ह्याच्यावरती काहीतरी वन विभागानं दखल घ्यावी. अन्यथा गावातले लोकांचं असं झालं आहे की ठोस पाऊल किंवा आंदोलन करण्याचा इशारा गावातले लोक घ्यायचं तयारीत चाललेत. एक तर आजूबाजूचे लोक हे आजूबाजूच्या गावात बी हा प्रकार घडायला लागला आहे. रस्त्यावर दिसतोय किंवा लोकांना जाण्या येण्याची भीती वाटायला लागली. आज जनावरं माणसांनी पाळावे का नाही ह्याचा संभ्रम झाला आहे. आज मला सांगा की ह्या बैलाची किंमत कमीत कमी 60-70 हजार रुपये आहे. पण आता शेतकऱ्यांना काय करायचं, आता शेतीचं कामं चालू आहेत आणि आता शेतीचं नुकसान होणार आणि होणारी आता पेरणी कशी करायची शेतकऱ्यांनी ह्याच्यावर काहीतरी दखल घ्यावी. आता कसं काय बिबट्याचं म्हणजे काय वातावरण आहे आता तुमच्या गावात? बिबट्याचं वातावरण तर गावात एकही कुत्रं राहिलं नाही किंवा त्याचं जे भक्षक आहे हे लहान जनावर कुत्रं. आता लहान मुलं खेळत असतात आणि आमच्या आजूबाजूनं बऱ्यापैकी डोंगर राणी किंवा झाडं आहेत. त्यामुळं कसं काय करणार त्याला? वन विभागानं प्रशासनानं नक्की काय ठोस पावलं त्याच्यावरती सापळे वगैरे रचून याचे काहीतरी नसबंदी किंवा पकडून दुसरीकडे नेऊन त्याचं स्थलांतरित तरी करावेत. तुम्ही कोणतं गाव? खालची पिलानी, आसनगावच्या जवळच आहे आमचं हे. आणि डोंगर कपारीत बसल्यामुळं माणसांना भयभीत वातावरण झालेलं आहे. ह्याचे दर्शन बरेच लोकांना झालेलं आहे आणि ह्याच्यावर काही ना काहीतरी ठोस पर्याय घ्यावा. माझं मत आहे ह्यांचं स्थलांतरितच करावं किंवा मग ह्याच्यावरती नसबंदी किंवा पकडून काही ना काहीतरी करावं. कारण आज जनावरांवरती हल्ला झाला आहे, उद्या एखाद्या माणसाचा जीव गेल्यानंतर शासन जागं होणार का ह्याचे माणसांना हे वाटायला लागले.